नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण मोड्स ऑफ रिप्रोडक्शन या चॅप्टरमधील उर्वरित भाग पार्ट 2 आज पाहणार आहोत. या अगोदर आपण पार्ट फर्स्टमध्ये जो भाग पाहिला तर त्यामध्ये टाइप्स ऑफ रिप्रोडक्शन, sexual reproduction or seed propagation, asexual reproduction or vegetative propagation अशा प्रकारचे दोन टाइप्स आपण पाहिले. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ फ्लावर्स हा भाग आपण अभ्यासला. त्यामध्ये स्टॅमिनेट, पिस्टिलेट फ्लावर्स, परफेक्ट फ्लावर, मोनोसियस स्पेसीज, डायोसियस स्पेसीज या टर्म्सचा आपण अभ्यास केला. त्याचबरोबर तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ फ्लावर याची एक क्लिप तुम्ही पाहिली, त्याची डायग्राम आकृती आपल्याला 2 मार्काला विचारली जाते, हेही तुम्ही अभ्यासलं. त्याचबरोबर ॲडव्हान्टेजेस and disadvantages of sexual reproduction, definition of sexual reproduction हाही भाग तुम्ही अभ्यासला. त्यानंतर definition of asexual reproduction or vegetative propagation हेही तुम्ही अभ्यासलं. त्यामध्ये asexual reproduction मध्ये की ज्याला आपण plants raised without seed असं म्हटलेलं होतं, आणि आपण त्यामध्ये 2 भाग पाहिले. एक नॅचरल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हा एक त्यातला भाग आपण अभ्यासला की ज्यामध्ये अंडरग्राउंड स्टेम्स पाहिले, मग ट्यूबर्स असेल, बल्ब्स असेल, रायझोम्स असतील. सब एरियल स्टेम्स पाहिले, रनर, स्टोलोन, सकर्स, ऑफसेट, त्याची उदाहरणं आपण पाहिली. आणि शेवटी आपण बल्बिल्स नावाची शॉर्ट नोट अभ्यासली की हे बल्बिल्स आपण गार्लिक आणि कार्डॅमॉम या प्लांटमध्ये पाहतो किंवा पाहू शकतो. आणि ही अशी शॉर्ट नोट्स 2 मार्कासाठी आपण तिचाही अभ्यास केला. बल्बिल्स म्हणजे मॉडिफाईड फ्लावर्स असतात की ज्याच्यामधून आपल्याला प्लांटची निर्मिती करता येते, आणि असा प्रकार आपण गार्लिक आणि कार्डॅमॉममध्ये पाहिलेला होता. तर हे थोडक्यात आपण आत्तापर्यंत अभ्यासलं पार्ट फर्स्टमध्ये. चॅप्टरचं नाव होतं मोड्स ऑफ रिप्रोडक्शन पार्ट फर्स्ट. आता पार्ट सेकंड. नेक्स्ट, आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ऑर कमर्शियल प्रोपॅगेशन किंवा रिप्रोडक्शन. म्हणजे पहिला जो भाग आपण पाहिला असेक्शुअल रिप्रोडक्शनचा तो होता नॅचरल रिप्रोडक्शन, आणि इथे आहे आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. तर आपण इथे काही कलमांचा अभ्यास करणार आहोत की जे तुम्हाला प्रत्येक कलम हे प्रॅक्टिकलला आपण अभ्यासणारच आहोत, त्याची प्रोसिजर काय आहे. त्याचबरोबर प्रत्येक कलम तुम्ही स्वतः करणार आहात, त्यामुळं इथं फक्त तुम्ही नावं लक्षात ठेवा. तर आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा त्याला आपण कमर्शियल रिप्रोडक्शन म्हणतो, त्यामध्ये काय काय येतं पहा. स्मॉल ए, कटिंग्ज. कटिंग्ज याचा अर्थ छाटकलम. मग ते स्टेम कटिंग असू शकतं, रूट कटिंग असू शकतं किंवा लीफ कटिंग असू शकतं. पण आपल्या या अभ्यासक्रमामध्ये किंवा फ्रूट क्रॉप्समध्ये आपण जास्त महत्त्व स्टेम कटिंगला देतो, आणि ते स्टेम कटिंगचं पुन्हा वर्गीकरण आपल्याला करता येतं ते 3 गटामध्ये. ते कोणतं पहा. एक साधारणतः हार्डवूड कटिंग, दुसरं सॉफ्टवूड कटिंग, आणि तिसरं जे आहे ते साधारणतः एक 1 इयर ओल्ड ब्रँच आपण निवडतो. तर तो एक प्रकार त्याच्यामध्ये, म्हणजे सॉफ्टवूड असेल, सेमी हार्डवूड असेल किंवा हार्डवूड कटिंग असेल,
अशा प्रकारे 3 पद्धती आपण कटिंग्जमध्ये बघू शकतो. पुन्हा पहा, कटिंग्ज स्मॉल ए फर्स्ट आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन, की यालाच आपण कमर्शियल प्रॉपगेशन असंही म्हणतो. तर त्यातील पहिला जो भाग आहे तो कटिंगचा, की ज्याला मराठीमध्ये छाटकलम असं म्हणतात. आणि मग तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं की छाटकलम किंवा कटिंग्ज याचे 3 प्रकार होतात. एक लीफ कटिंग, दुसरं स्टेम कटिंग आणि तिसरं रूट कटिंग. तर स्टेम कटिंग आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे. पुन्हा त्याचे 3 भाग आपण पाहिले. एक हार्डवूड कटिंग, सेमी हार्डवूड कटिंग आणि सॉफ्टवूड कटिंग. तर हे कटिंग्ज किंवा छाटकलम आपण साधारणतः रोजमध्ये, पोमोग्रेनेटमध्ये आणि शुगरकेन तुम्ही अभ्यासलेले की त्याच्यामध्ये आपण 3 हायब्रिडेड सेट्स बेनं वापरतो, तो स्टेमचाच भाग असतो. तर इथे रोज, पोमोग्रेनेट आणि शुगरकेन हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. स्मॉल बी लेअरिंग्जमध्ये 2 प्रकारचे लेअरिंग्ज आपण करतो. एक सिंपल और ग्राउंड लेअरिंग आणि दुसरं एअर लेअरिंग. हे 2 टाईप्स लक्षात ठेवा. तर हे पेरूमध्ये आपण करू शकतो, की ज्याला आपण इंग्लिशमध्ये गावा म्हणतो, किंवा पोमोग्रेनेटमध्ये आपण एअर लेअरिंग करतो. तर एअर लेअरिंग मराठीमध्ये त्याला आपण गुटी कलम म्हणतो. तर हे कलम तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यासायला मिळेल. सध्या फक्त तुम्ही आर्टिफिशियल रिप्रोडक्शन आणि त्याचं नाव आणि त्याचं रिलेटेड फ्रूटक्रॉप्स लक्षात ठेवा. की जसं आपण कटिंग्ज म्हटलं की पोमोग्रेनेटमध्ये, त्यानंतर शुगरकेनमध्ये आणि रोजमध्ये करतो, तसं लेअरिंग आपण गावामध्ये आणि पोमोग्रेनेटमध्ये करू शकतो. पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंब, गावा म्हणजे पेरू. स्मॉल सी ग्राफ्टिंग याचा अर्थ सुद्धा कलम करणे. हे मँगोमध्ये आपण पाहिलेलं होतं पहा. साईड ग्राफ्टिंग, त्यानंतर स्टोन ग्राफ्टिंग, अप्रोच ग्राफ्टिंग, असे काही ग्राफ्टिंगचे प्रकार आहेत. आणि हे आपण जनरली मँगो आणि चिकूमध्ये करू शकतो. स्मॉल डी बडिंग. आता हे बडिंग जे आहे त्याला आपण मराठीमध्ये डोळा भरणे असं आपण म्हणतो. मग त्याचे टी बडिंग, पॅच बडिंग, रिंग बडिंग हे प्रकार आहेत. किंवा त्याला टी बडिंगला आपण सील्ड बडिंग असं सुद्धा म्हणतो. आणि हे बेरमध्ये म्हणजे बोर आपण म्हणतो, रोजमध्ये आपण याचा उपयोग करतो. तर साधारणतः तुम्ही एवढंच याच्यामध्ये लक्षात ठेवा की आर्टिफिशियल प्रॉपगेशन असेल, व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन असेल, तर ते साधारणतः 4 प्रकारे केलं जातं. कटिंग्ज, लेअरिंग, ग्राफ्टिंग आणि बडिंग. आणि मग कटिंग्ज कोणत्या फ्रूटक्रॉपमध्ये करतात, तर ते साधारणतः पोमोग्रेनेटमध्ये किंवा रोजमध्ये, किंवा एखादं कॅश क्रॉप असेल तर ते शुगरकेनमध्ये. लेअरिंग्स कशामध्ये करतात, तर साधारणतः गावा आणि पोमोग्रेनेट. ग्राफ्टिंग कशामध्ये करतात, तर मँगो आणि चिकू. आणि बडिंग कशामध्ये करतात, तर रोजमध्ये करतात, बेरमध्ये करतात. तर याप्रमाणे तुम्ही फक्त लक्षात ठेवा. फारसं महत्त्वाचं नाही आहे, हे प्रॅक्टिकलचं सिलेबस आहे, तरीसुद्धा तुम्ही ते थोडंसं तुमच्या लक्षामध्ये असू द्या. नेक्स्ट, ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. मुलींनो, एक लक्षात ठेवा, याची डेफिनेशन जर आपण पाहिली, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन असं आपण त्याला म्हणतो. तर इथे आपण त्याची डेफिनेशन काय पाहिलेली होती पहा. प्लांट्स रेज्ड विदाउट सीड. इथं आपण बियांचा वापर करत नाही. मग काय वापरतो, बाय युझिंग इट्स प्लांट पार्ट्स. त्या वनस्पतीच्या आपण बिया सोडून उर्वरित प्लांट पार्ट्स वापरतो, त्याला आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन असं म्हटलेलं आहे. मग तुम्ही लीफ वापरू शकता, ब्रांच वापरू शकता, रूट्स वापरू शकता, स्टेम वापरू शकता. लक्षात आलं. आता इथे ॲडव्हान्टेजेस ऑफ असेक्शुअल ऑब्लिक व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन
असं आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला मेरिट्स किंवा फायदे पाहिजेत आणि असेक्शुअलचे फायदे पाहताना किंवा ॲडव्हान्टेजेस पाहताना आपल्याला त्याची तुलना सेक्शुअल रिप्रोडक्शनची करावी लागते. तर ते साधारणतः आपल्या लक्षात राहील. पहा पहिलंच वाक्य, इट इज युजफुल फॉर ऑब्टेनिंग लार्ज नंबर ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल अंडरलाईन प्लांट्स. म्हणजे इथं आपल्याला एकसारखी गुणधर्म असलेली झाडं किंवा रोपं मिळू शकतात की ज्याला आपण ट्रू टू टाईप असं म्हटलेलं आहे. पहा म्हणजे एखाद्या झाडाचा डोळा भरलेला असेल तर तो डोळा ज्या झाडाचा आणलेला आहे त्या झाडाचे सगळे गुणधर्म त्याच्याबरोबर घेऊन येतो आणि पुढे त्या प्रोजिनीमध्ये ते गुणधर्म कॅरी होतात. हे नेहमी लक्षात ठेवा. तर ट्रू टू टाईप झेरॉक्स आयडेंटिकल प्लांट्स किंवा जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स आपल्याला फक्त आणि फक्त असेक्शुअल किंवा व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशनच देऊ शकतो. तसं सेक्शुअलमध्ये व्हेरिएशन आढळतं. ट्रू टू टाईप फ्रूट्स आपल्याला मिळत नाहीत किंवा फ्रूट ट्रीज मिळत नाहीत की जे इथं मिळतं. म्हणजे इथं आपलं पहिलं वाक्य काय आहे, फ्रूट ट्रीज आर ट्रू टू टाईप. म्हणजे जर असेक्शुअल पद्धतीने आपण जर प्रॉपगेशन केलेलं असेल तर तिथे आपल्याला जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स मिळतात, म्हणजेच ट्रू टू टाईप झेरॉक्स प्लांट्स मिळतात. नेक्स्ट, म्युटंट कॅन बी डायरेक्टली रिलीज्ड ॲज ए व्हरायटी. आता तुम्हाला म्युटेशन ब्रीडिंग बॉटनीमध्ये झालेलं असेल. म्युटेशन सडन चेंज इन हेरिडिटी असं आपण म्हणतो. तर तसं एखादं नॅचरलीच चांगले गुणधर्म असलेलं एखादा म्युटंट असेल किंवा तसा जर आपल्याला एखादी व्हरायटी सापडली तर आपण ती गुड व्हरायटी म्हणून डायरेक्ट रिलीज करू शकतो. हायब्रिड व्हरायटी म्हणून आपण त्याचं पुढे ते ट्रान्सफर करू शकतो. नेक्स्ट, रॅपिड रिप्रोडक्शन अँड स्प्रेड ऑफ इम्प्रूव्ड व्हरायटीज ऑफ ऑर्नामेंटल प्लांट्स अँड फ्रूट ट्रीज कॅन बी मल्टिप्लाय इझिली. म्हणजे इथं आपल्याला रॅपिड मल्टिप्लिकेशन की जे बियांमध्ये शक्य होत नाही, की जे असेक्शुअल प्रॉपगेशनच्या मदतीने आपण ते करू शकतो. रॅपिड रिप्रोडक्शन किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट्स. नेक्स्ट, व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन इज क्विकर, इझियर अँड लेस एक्सपेन्सिव्ह. आता इथे डायरेक्ट आपण प्लांट पार्टच वापरतो किंवा त्याच्यामध्ये आपल्याला समजा आपण एअर लेअरिंग हा प्रकार घेतला तर एका पेरूच्या झाडामध्ये आपल्याला एअर लेअरिंग्स किंवा गुटी कलम एका फांदीवरती 3-4 आपण बांधू शकतो आणि एका झाडाला 200 ते 250 असे कलम्स आपण बांधू शकतो. त्यामुळं इथे ते लेस एक्सपेन्सिव्ह आहे आणि क्विक मेथड आहे. पहा म्हणजे साधारणतः 1 महिन्याभरामध्ये आपल्याला रोपं ताब्यात मिळू शकतात किंवा त्याला मुळं फुटून आपण परमनंट ठिकाणी लावू शकतो. त्यानंतर प्लांट्स डेव्हलप्ड बाय धिस मेथड आर स्मॉलर अँड हेन्स हार्वेस्टिंग बिकम इझी. पहा सेक्शुअली प्रॉपगेटेड जर प्लांट असेल तर त्याची कॅनोपी ही खूप मोठी असते आणि कलम केलेलं जर झाड असेल, व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेटेड प्लांट असेल तर त्याची कॅनोपी म्हणजे आकारमान हे लहान असतं आणि आकार लहान असेल तर त्याचं हार्वेस्टिंग असेल, स्प्रेइंग असेल, डस्टिंग असेल तर ते आपल्याला इझिली करता येतं. आता तुम्ही पहा की आजोबांनी लावलेलं कधीतरी आंब्याचं झाड असेल त्याचा विस्तार खूप मोठा असतो, खूप मोठं झाड असतं आणि आपण आता केशर आंबा लावतो, हापूस लावतो, रत्ना व्हरायटी लावतो तर त्याची कॅनोपी जास्त नसते. कंपॅरिझन आपण सेक्शुअली प्रॉपगेटेड प्लांटशी करतोय तर ही कॅनोपी किंवा आकारमान लहान असल्यामुळं आपल्याला डस्टिंग, स्प्रेइंग, हार्वेस्टिंग हे जे कल्चरल ऑपरेशन्स आहेत ते इझिली परफॉर्म करता येतात, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, प्लांट्स डेव्हलप्ड बाय दिस मेथड आर स्मॉलर अँड हेन्स हार्वेस्टिंग बिकम इझी.
म्हणजे स्मॉल कॅनोपीमुळे आपल्याला ते इझी होतं. त्याच्या पुढे पहा, युझिंग दिस मेथड नोबल प्लांट्स कॅन बी क्रिएटेड. काही दुर्मिळ झाडं असतील की ज्याच्या स्पेसीज धोक्यात आलेल्या आहेत, तर अशा वनस्पतीचं संवर्धन, पुनरुत्पादन आपल्याला या पद्धतीने करता येऊ शकतं. आणि शेवटी इन्फिरियर फ्रूट ट्रीज आर कन्व्हर्टेड इनटू सुपिरियर फ्रूट ट्रीज. म्हणजे असेक्शुअल प्रॉपगेशन किंवा व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशनच्या मदतीने गावठी झाडाचं रूपांतर आपण चांगल्या व्हरायटीमध्ये, सुधारित जातीमध्ये आपण करू शकतो. म्हणजे इन्फिरियर व्हरायटी असेल तर डोळे भरून म्हणा, स्टोन ग्राफ्टिंग म्हणजे मँगोमध्ये गावठी झाडाचं रूपांतर आपण सुपिरियर झाडामध्ये करू शकतो. म्हणजेच एखाद्या हायब्रिड एखादी व्हरायटी आपण त्याच्यावरती ग्राफ्ट करून किंवा बडिंग त्याचं करून आपण ती व्हरायटी, गावठी झाड, त्याचं रूपांतर सुपिरियर किंवा सुधारित झाडामध्ये करू शकतो. म्हणून म्हटलेलं आहे की inferior fruit trees are converted into superior fruit trees with the help of vegetative propagation or commercial propagation असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट, डिसएडव्हान्टेजेस. आता काही फायदे पाहिले पा आपण. आता याचे तोटे काय? जसं आपण ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज सेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा सीड प्रॉपगेशनमध्ये पाहिलं, तसं याचे सुद्धा आपल्याला डिमेरिट्स, डिसएडव्हान्टेजेस पाहायचे आहेत किंवा अभ्यासायचे आहेत. तर फर्स्ट डिसएडव्हान्टेज और डिमेरिट्स काय पहा? इट रिक्वायर्स स्किल. फार महत्त्वाचा मुद्दा आहे पहा की इथे कलम कोणालाही करता येत नाही. तिथं कसं असतं की प्लांट्स रेज्ड बाय सीड, बिया कोणालाही लावता येतील किंवा आंब्याची कोय असेल तर तो कोणी लावेल. पण इथं कलम करायचं आहे, व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन आहे, ग्राफ्टिंग करायचं असेल, बडिंग करायचं असेल, एअर लेअरिंग करायचं असेल, इट रिक्वायर्स स्किल. तर इथे प्रशिक्षित असा तो मजूर असेल किंवा मॅनपॉवर, आपण हा शब्द वापरलेला आहे, तर तो स्किल्ड हवा. म्हणजे त्याला त्याचं प्रशिक्षण दिलेलं किंवा तो ट्रेन्ड असावा. त्याला ग्राफ्टिंग, बडिंग, लेअरिंग करता यावं, कटिंग्स करता यावं, अशा स्वरूपाचा तो असावा. म्हणून इथं तो तोटा आहे पहा. इट रिक्वायर्स स्किल. याला कौशल्य लागतं. दुसरं, प्लांट्स हॅव शॉर्ट लाईफ अँड लेस हार्डी ॲज कम्पेअर्ड टू सेक्शुअली प्रॉपगेटेड प्लांट्स. बियांमार्फत अभिवृद्धी केलेली झाडं ही खूप जगतात, पण कलम केलेलं झाड मात्र 10 ते 15 वर्षामध्ये नष्ट होतं. किंबहुना ते कमी काटक असतं. दे आर लेस हार्डी. आणि त्याचा हार्डीनेस किंवा काटकपणा कमी असेल तर ते अनेक रोगांना आणि किडींना बळी पडू शकतं. म्हणून त्याचं लाईफस्पॅन जे आहे, आयुष्य जे आहे ते कमी असतं. कंपॅरिझन आपण कोणाशी करतोय? बियांनी लावलेल्या झाडाशी, म्हणजे सेक्शुअली प्रॉपगेटेड प्लांटशी. थर्ड, न्यू व्हरायटीज कॅनॉट बी प्रोड्युस्ड बाय दिस मेथड. हा अतिशय महत्त्वाची लाईन आहे की इथे नवीन व्हरायटी आपण काढू शकत नाही. लक्षात घ्या. म्हणजे जी पृथ्वीवरती अस्तित्वातच नाही अशी व्हरायटी आपण काढू शकत नाही. तिथे आपल्याला सीड प्रॉपगेशन किंवा सेक्शुअल प्रॉपगेशनचाच आधार घ्यावा लागतो. लक्षात आलं? इथे आपण काय करू शकतो? तर एखाद्या गावठी झाडाचं रूपांतर चांगल्या झाडामध्ये आपण करू शकतो. पण ते चांगलं झाड जे आहे ते अगोदरच सेक्शुअली प्रॉपगेटेड पद्धतीने अस्तित्वात आलेलं असतं. आता उदाहरणच आपण घेऊ. गावठी आंबा असेल आणि त्या गावठी आंब्याचं रूपांतर आपल्याला रत्ना या आंब्याच्या व्हरायटीमध्ये करायचं असेल तर रत्नाची आपण कलम काढी आणतो आणि त्या गावठी आंब्यावरती लावतो, त्याचं ग्राफ्टिंग करतो. हे सगळं तुम्हाला सविस्तर प्रॅक्टिकलमध्ये अभ्यासायला मिळणार आहे.
आणि मग असं ग्राफ्टिंग केल्यानंतर त्या गावठी आंब्याचं रूपांतर रत्ना या व्हरायटीमध्ये होतं. म्हणजे इथं काय झालं की एखाद्या गावठी किंवा इन्फिरियर व्हरायटीचं रूपांतर आपण सुपिरियर व्हरायटीमध्ये केलं. पण म्हणजे कशामध्ये केलं? रत्ना व्हरायटीमध्ये. पण रत्ना व्हरायटी ही अगोदरच निघालेली आहे किंवा अस्तित्वात आहे. लक्षात घ्या. म्हणजेच इथे आपण फक्त गावठी झाडाचं रूपांतर चांगल्या झाडामध्ये करू शकतो, पण नवीन व्हरायटी आपण काढू शकत नाही. न्यू व्हरायटीज कॅनॉट बी प्रोड्युस्ड विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. तिथं सेक्शुअल प्रोपागेशनच आपल्याला हवं असतं. नेक्स्ट, देर इज नो जेनेटिक व्हेरिएशन. इथं कुठल्याही प्रकारचं व्हेरिएशन नसतं. ट्रू टू टाईप प्लांट्स असतात. त्यामुळं ते पर्यावरणामध्ये, एन्व्हायरमेंटमध्ये ते जास्त प्रकारे टिकून राहू शकत नाही. म्हणून आपलं पहिलं वाक्य आहे लाईफ स्पॅन इज शॉर्ट. व्हेरिएशन नसल्यामुळं, ट्रू टू टाईप असल्यामुळं ते दीर्घकाळ आपल्याला फळं देऊ शकत नाही. आणि लास्ट, डिसीजेस आर रॅपिडली ट्रान्समिटेड अँड डिस्ट्रॉय द क्रॉप्स. आणि पेस्ट आणि डिसीजला हे जास्त ससेप्टिबल असतात ॲज कम्पेअर टू सीड प्रोपागेटेड प्लांट्स. मला वाटतंय हे तुम्हाला ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस चांगल्या प्रकारे समजले असतील. आता एक लक्षात ठेवा, सेक्शुअल प्रोपागेटेडचे किंवा प्रोपागेशनचे ॲडव्हान्टेजेस ते इकडं डिसॲडव्हान्टेजेस असतात. इकडे म्हणजे असेक्शुअलमध्ये, आणि असेक्शुअलचे डिसॲडव्हान्टेजेस ते सेक्शुअलचे ॲडव्हान्टेज ठरू शकतात. उदाहरण घ्या की तिकडे आपण सेक्शुअल प्रोपागेशनमध्ये असं लिहिलं की प्लांट्स आर लॉंग लिव्ड अँड हार्डी. तो तिथे त्याचा फायदा आहे. आणि इथं असेक्शुअली प्रोपागेटेडमध्ये कसं लिहिलं आपण? प्लांट्स आर शॉर्ट लिव्ड असं आपण म्हणूया, किंवा दे आर लेस हार्डी. तिकडे ते हार्डी आहेत, इकडं नाही आहेत. लक्षात आलं? या अर्थाने आपल्याला ते लिहावं लागेल. आणखी तिकडचा डिसॲडव्हान्टेजेस आपण एक पाहिला, इट बियर्स लेट फ्रूट, इट बियर्स लेट फ्लावर्स इन केस ऑफ सेक्शुअली प्रोपागेटेड प्लांट्स. पण इथे तो फायदा आहे, दे फ्लावर अर्लियर, दे बियर्स अर्ली फ्रूट असंही आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. तर ते कंपॅरिझन, तुलना सेक्शुअल आणि असेक्शुअल याची जर व्यवस्थित तुम्हाला समजली असेल तर दोन्हीचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता येतील. आणि एक लक्षात ठेवा, हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे 3 मार्काला 4 मार्काला तुम्हाला 100% विचारलं जाऊ शकतं. पहा की राईट अबाउट ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन, किंवा गिव्ह ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. तर हे दोन्हीही तुम्ही चांगल्या प्रकारे तयार करा किंवा त्याचं वाचन करा. पुढे एक वेगळी टर्म आहे. पहा, हे सगळं तुम्हाला बॉटनीमध्ये झालेलं आहे, अपोमिक्सिस. अपोमिक्सिस हे सुद्धा एक प्रकारचं असेक्शुअल रिप्रोडक्शनचाच भाग आहे. त्याचे डेफिनेशन बघा. अपोमिक्सिस रेफर्स टू दी डेव्हलपमेंट ऑफ सीड विदाउट सेक्शुअल फ्युजन. तर इथे सीडची डेव्हलपमेंट होते, पण विदाउट फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, किंवा दुसऱ्या भाषेमध्ये विदाउट फर्टिलायझेशन. तर याला आपण अपोमिक्सिस असं म्हणतो. इथं बिया तयार होतील पण फ्युजन होणार नाही. इथे बिया तयार झालेल्या आहेत पण विदाउट फर्टिलायझेशन. तर ती टर्म जी आहे किंवा असेक्शुअल प्रोपागेशनची जी पद्धत आहे त्याला आपण अपोमिक्सिस असं म्हणतो. आणि म्हणून त्याला आपण असेक्शुअल मेथडही म्हणतो, कारण इथं बियांचा सहभागच नाहीये. Reproduction in some species occurs only by apomixis
काही स्पेसीजमध्ये रिप्रोडक्शन जे आहे ते अपोमिक्सिस या पद्धतीनेच होतं, तर त्याला आपण ऑब्लिगेट अपोमिक्सिस असं म्हणतो. आणि काही स्पेसीजमध्ये इन सम स्पेसीज सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑल्सो ऑकर्स इन ॲडिशन टू अपोमिक्सिस. म्हणजे काही स्पेसीजमध्ये सीड प्रपॉगेशन, सेक्शुअल प्रपॉगेशन ही होतं आणि अपोमिक्सिस पद्धतीनेही होतं, म्हणजेच असेक्शुअल पद्धतीनेही होतं, तर त्याला आपण फॅकल्टेटिव्ह अपोमिक्सिस असं म्हणतो. एक लक्षात ठेवा विद्यार्थिनींनो की हा जो भाग आहे हा बॉटनीचा पार्ट आहे. आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये आत्तापर्यंत आलेल्या किंवा आता नवीन सिलेबस आहे तर जास्त भर ॲग्रिकल्चरशी रिलेटेड जे मटेरियल आहे त्याच्यावरती असतो. हा थोडासा वनस्पतीशास्त्रामधला भाग आहे, तर याच्या फक्त टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. म्हणजे अपोमिक्सिस म्हणजे काय, ऑब्लिगेट अपोमिक्सिस म्हणजे काय, फॅकल्टेटिव्ह अपोमिक्सिस म्हणजे काय, तर थोडक्यात तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल. नेक्स्ट, टाइप्स ऑफ अपोमिक्सिस. फक्त इंग्लिशसाठी तुम्ही हा भाग करायचा आहे. फारसं याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे सखोल ज्ञान घ्यायची काही गरज नाही. टाइप्स ऑफ अपोमिक्सिस, पार्थिनोजेनेसिस की ज्याला आपण पार्थिनोकार्पी म्हणतो, दुसरं अपोगॅमी, थर्ड अपोस्पोरी आणि फोर्थ ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी. हे 4 प्रकार आहेत अपोमिक्सिसचे. त्यातील आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पार्थिनोजेनेसिस हा महत्त्वाचा आहे. नोट्स लिहिताना स्टार IMP पार्थिनोजेनेसिस म्हणजे काय, म्हणजे व्हॉट इज पार्थिनोजेनेसिस आणि राईट अबाउट कॉजेस ऑफ पार्थिनोजेनेसिस. तर त्याचे कॉजेस 2 मार्काला विचारले जाऊ शकतील आणि पार्थिनोजेनेसिसची डेफिनेशन आपल्याला विचारली जाऊ शकते. आणि हे अपोमिक्सिसचे जे 4 प्रकार आहेत, हे पार्थिनोजेनेसिस असेल, अपोगॅमी असेल, अपोस्पोरी असेल, ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रियॉनी असेल, हे फक्त आणि फक्त इंग्लिशसाठी तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्या डेफिनेशन्स अजिबात विचारल्या जाणार नाहीत याची गॅरंटी मी आजच देतो. आता पहा, पार्थिनोजेनेसिस म्हणजे काय, तर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम एग सेल विदाउट फर्टिलायझेशन. हे ग्रेपमध्ये आपल्याला आढळून येतं. पहा, म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन, की जिथं सीडलेस व्हरायटीज असतात. थॉम्सन सीडलेस असेल, शरद सीडलेस असेल, सोनाका असेल, अशा काही सीडलेस द्राक्ष आहेत, ते पार्थिनोकार्पिक फ्रूट आहेत किंवा पार्थिनोजेनेसिसमुळे ते डेव्हलप झालेले आहेत. तर इथे काय आहे, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम एग सेल विदाउट फर्टिलायझेशन. विदाउट फर्टिलायझेशन अंडरलाईन. टाइप्स त्याचे हॅप्लॉइड पार्थिनोजेनेसिस, डिप्लॉइड पार्थिनोजेनेसिस. फक्त इंग्लिशसाठी हे शब्द लक्षात ठेवा. सखोल याचं तुम्हाला ज्ञान आपल्याला CET तर नाहीच आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून फक्त आणि फक्त टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. फारसं याच्यामध्ये महत्त्वाचं काही नाही आहे. आता कॉजेस ऑफ पार्थिनोजेनेसिस हे महत्त्वाचं आहे. म्हणजे पार्थिनोजेनेसिस परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याची डेफिनेशन म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो फ्रॉम एग सेल विदाउट फर्टिलायझेशन हे तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि त्याचे कॉजेस, असं का होतं विदाउट फर्टिलायझेशन एम्ब्रियो डेव्हलप होतो, म्हणजे नक्की काहीतरी नॅचरली तिथं कारण आपल्याला सांगावी लागतील किंवा त्याचे कॉजेस आपल्याला सांगावे लागतील. तर हे 2 मार्काला किंवा 3 मार्काला जे कॉजेस आहेत, कारण आहेत पार्थिनोकार्पिक फ्रूट डेव्हलप होण्याचे किंवा पार्थिनोजेनेसिसची निर्मिती होण्याची. तर पहिलं जे कारण आहे किंवा कॉज आहे, इनॲबिलिटी ऑफ पोलन ट्यूब टू डिस्चार्ज कंटेंट इनसाइड दी एम्ब्रियो सॅक. म्हणजे इथं पोलन ट्यूबची इनॲबिलिटी आहे. कशामध्ये, टू डिस्चार्ज दी कंटेंट. सेकंड, अर्ली डिजनरेशन ऑफ दी स्पर्म. म्हणजे स्पर्मचं डिजनरेशन, नष्ट होणं या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे, तर ते लवकर होतं. इनसफिशियंट अट्रॅक्शन बिटवीन मेल अँड फिमेल गॅमेट, हे तुम्हाला लक्षात आलं असेल.
व्हेरी लॉंग स्टाईल, स्टाईलची लेंथ आहे ती लॉंग असेल. शॉर्ट पोलन ट्यूब, त्याच्या उलट स्लो रेट ऑफ पोलन ट्यूब ग्रोथ, पोलन ट्यूबची ग्रोथ ही स्लो असेल. आणि लास्ट स्टिम्युलेशन ऑफ पोलन इन द ॲब्सेन्स ऑफ पोलन ट्यूब. आणि लास्ट इनकम्पॅटॅबिलिटी. तर हे जे काही नॅचरल फॅक्टर्स आहेत की जे पार्थिनोजेनेसिससाठी कारणीभूत ठरतात, हे तुम्ही इनलिस्ट फक्त आपल्याला करायचं आहे. शॉर्टमध्ये आपल्याला ते लिहायचं आहे 2 ते 3 मार्कासाठी. पुढे अपोगॅमी. आता मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे की याच्या डेफिनेशन सुद्धा तुम्ही काही करायची गरज नाही, नोट्समध्ये राहू द्या, एकदा वाचा. पण फक्त आपल्याला अपोमिक्सिसची डेफिनेशन विचारली जाईल आणि हे त्याचे 4 प्रकार तुमच्या लक्षात आले पाहिजेत की अपोगॅमी असेल, अपोस्पोरी असेल, ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी असेल किंवा पार्थिनोजेनेसिस असेल. आणि ह्या 4 अपोमिक्सिसचे प्रकार लक्षात ठेवा. आणि त्यातलंही जास्त व्हॉट इज पार्थिनोजेनेसिस आणि इनलिस्ट कॉजेस ऑफ पार्थिनोजेनेसिस एवढं फक्त लक्षात ठेवा. आता हे अपोगॅमी असेल, अपोस्पोरी असेल किंवा ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी असेल, हे फक्त आणि फक्त इनलिस्टसाठी लक्षात ठेवा. तरीसुद्धा आपण अपोगॅमी म्हणजे काय ते पाहूया. द ओरिजिन ऑफ एम्ब्रिओ फ्रॉम आयदर सिनर्जिड्स or antipodal cells of the embryo sac is known as apogamy. तर इथं एम्ब्रिओचं ओरिजिन जर सिनर्जिड्स आणि अँटीपोडल सेल्स पासून झालेलं असेल तर त्याला आपण अपोगॅमी म्हणतो. परत हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड अपोगॅमी असं त्याचे 2 प्रकार पडतात. त्यानंतर अपोस्पोरी तिसरा. इन अपोस्पोरी फर्स्ट डिप्लॉइड सेल ऑफ ओव्ह्यूल laying outside the embryo sac develops in another embryo sac without reduction. त्याला आपण अपोस्पोरी म्हणतो. आता इथे पहा, साधारणतः अपोगॅमी आणि अपोस्पोरी आणि तिसरं ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी हे 3 प्रकार फक्त तुम्ही त्याचे टर्म्स लक्षात ठेवा, डेफिनेशन लक्षात ठेवायची गरज नाही. The embryo then develops directly from the diploid egg cell without fertilization. म्हणजे इथं सुद्धा एम्ब्रिओ जो डेव्हलप होतोय तो विदाउट फर्टिलायझेशन साठीच आहे. किंवा फॉर्मेशन ऑफ गॅमेटोफाइट की ज्याला आपण पोलन और एम्ब्रिओ सॅक असं म्हणतो, फ्रॉम स्पोरोफाइट विदाउट अंडरगोईंग मियोसिस. ही डेफिनेशन आपल्याला तिथे सांगता येतील. आणि त्याचे जे 2 प्रकार आहेत ते जनरेटिव्ह अपोस्पोरी आणि सोमॅटिक अपोस्पोरी, हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. आणि शेवटचा जो अपोमिक्सिसचा प्रकार आहे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी, द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ डायरेक्टली फ्रॉम दी डिप्लॉइड सेल्स ऑफ ओव्ह्यूल. तर ओव्ह्यूलच्या ज्या डिप्लॉइड सेल्स आहेत त्याच्यापासून एम्ब्रिओ डेव्हलप होत असेल तर त्याला ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी असं म्हटलेलं आहे. तर एम्ब्रिओ वेगवेगळ्या प्रकारे कसा डेव्हलप होतो त्यानुसार आपण हे त्याचे प्रकार पाहिलेले आहेत. तर पुन्हा एकदा लक्षात ठेवा, आपण हा जो पार्ट 2 पाहिला त्याच्यामध्ये आपण काय काय अभ्यासलं. तर आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन और कमर्शियल रिप्रोडक्शन की ज्याला आपण असेक्शुअल म्हणतो किंवा व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणतो. त्याच्यामध्ये आपण कटिंग्स पाहिलं, ग्राफ्टिंग पाहिलं, बडिंग पाहिलं आणि लेअरिंग पाहिलं. त्यानंतर आपण ॲडव्हान्टेजेस पाहिले, ॲडव्हान्टेजेस ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा ॲडव्हान्टेजेस ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की लार्ज नंबर ऑफ आयडेंटिकल प्लांट्स किंवा ट्रू टू टाईप प्लांट्स आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर म्युटंट कॅन बी डायरेक्टली रिलीज्ड ॲज ए व्हरायटी. इथं म्युटेशन ब्रीडिंगचा संदर्भ आलेला आहे. रॅपिड मल्टिप्लिकेशन ऑफ प्लांट्स असे आपण म्हटलेलं आहे. त्यानंतर ही क्विक मेथड आहे, इझी मेथड म्हणता येणार नाही पण लेस एक्सपेन्सिव्ह आहे ॲज कम्पेअर टू सेक्शुअल रिप्रोडक्शन. त्यानंतर आपल्याला असंही म्हणता येईल नोबल प्लांट्स कॅन बी
क्रिएटेड, म्हणजे जी दुर्मिळ अशी वनस्पती आहे त्याचं संवर्धन, त्याचं पुनरुत्पादन आपल्याला या पद्धतीने करता येतं. इन्फिरियर फ्रूट ट्रीज आर कन्व्हर्टेड इन टू सुपिरियर फ्रूट ट्रीज, हेही आपल्याला यातून साध्य होतं. किंवा पुन्हा आपल्याला रिपेअरिंग वुंड्स वगैरे ते आपण प्रॅक्टिकलला पाहणारच आहोत जास्तीचं डिटेलमध्ये. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजमध्ये इट रिक्वायर स्किल म्हटलेलं आहे. दे आर शॉर्ट लिव्ड, आयुष्य कमी असतं. दे आर लेस हार्डी असंही आपण म्हणू शकतो. त्यानंतर साधारणतः न्यू व्हरायटीज कॅनॉट बी प्रोड्युस्ड बाय दिस मेथड असंही म्हणू शकतो आपण. म्हणजे ज्या हायब्रिड व्हरायटीज आपल्याला सेक्शुअल पद्धतीने मिळतात ते इथं मात्र आपल्याला मिळू शकत नाहीत किंवा आपण काढू शकत नाही. फक्त आपण इन्फिरियर व्हरायटीचं कन्व्हर्जन फक्त साधारणतः सुपिरियर व्हरायटीमध्ये करू शकतो. त्यानंतर आपण अपोमिक्सिस पाहिलं की डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ असेल किंवा डेव्हलपमेंट ऑफ सीड असेल विदाऊट फर्टिलायझेशन असं आपण म्हटलेलं आहे. विदाऊट फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, आणि त्याचे आपण 4 प्रकार पाहिले. टाइप्स ऑफ अपोमिक्सिस आपण त्याला म्हणूया. पार्थेनोजेनेसिस, अपोगॅमी, अपोस्पोरी आणि ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी. एवढंच लक्षात ठेवा. कॉजेस ऑफ पार्थेनोजेनेसिस हे मात्र महत्त्वाचं आहे, ते शॉर्ट नोटसाठी तुम्ही तयार करा. बाकी फक्त इनलिस्टसाठी लक्षात ठेवा. मला वाटतंय अपोमिक्सिस त्याची डेफिनेशन, त्यानंतर अपोमिक्सिसचे हे 4 प्रकार म्हणजे पार्थेनोजेनेसिस असेल, अपोगॅमी असेल, अपोस्पोरी असेल, ॲडव्हेंटेटिव्ह एम्ब्रिओनी असेल, हे 4 प्रकार फक्त प्रकार लक्षात ठेवा, पाठ करा. आणि कॉजेस ऑफ पार्थेनोजेनेसिस हे महत्त्वाचं आहे. बाकी मग तुम्ही नाही केलं तरी चालेल. यानंतर उर्वरित जो 3रा पार्ट आहे की जो आपण सोमवारी पाहणार आहोत म्हणजे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, पार्ट 3, त्याच्यामध्ये टिश्यू कल्चर टेक्निक म्हणजे टिश्यू कल्चरची सीडलिंग कशा प्रकारे तयार केली जातात, ॲडव्हान्टेजेस ऑफ टिश्यू कल्चर, डिसॲडव्हान्टेजेस ऑफ टिश्यू कल्चर, टोटिपोटेन्सी म्हणजे काय, एक्सप्लांट म्हणजे काय, त्याची जनरल प्रोसिजर काय, याचा आपण अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत आपण हे लेक्चर इथंच थांबवतोय. तुम्हाला हा भाग पूर्ण कळाला असेल आणि सतत वाचन करा आणि नोट्स मात्र व्यवस्थित लिहा, कारण नोट्सच आपल्याला पुढे तारणार आहेत. आपण पुस्तक घेणार नाही हे लक्षात ठेवा. नोट्स मात्र आपल्या शेवटपर्यंत तुम्हाला मदत करणार आहेत. तर नोट्स नीट लिहा. ठीक आहे, थांबूया. धन्यवाद.